सो कोणाक खबर ना राष्ट्रीय कोऑर्डिनेट ज्योमेट्री जे आसता बेसिकली कोऑर्डिनेट म्हटल्यार कितें एक्स एंड वाय एक्सिस कोऑर्डिनेट सिस्टम म्हटल्यार जेजेर आमी प्लॉट करता एक एका लायनीक कितें म्हणटा एक्स एक्सिस एंड दिस लाइन इज कॉल्ड वाय एक्सिस जेजेर आमी z एक्सिस आसता इन हायर एक्सिस आसता This is a Cartesian system म्हणटा Cartesian it is like 2D points तेना सगळे पॉइंट्स मार्क करता in the form x, y यानी कोऑर्डिनेट सिस्टम म्हणटा रे जेना आमी पॉइंट्स मार्क करता सपोज हांगा कितें आसतले पॉइंट 1 2 3 2 सो ह्या पॉइंटाचे कोऑर्डिनेट्स कितें आसतले पॉइंटाचे कोऑर्डिनेट 2 1 2 x कोऑर्डिनेट आमी पयली बरयता y कोऑर्डिनेट सेकंड बरयता what this one represent is this point is at a distance of 1 unit from the y axis and what this 2 represent is this point is at a distance of 2 units from x axis या ठिकाणी का coordinate म्हटल्यार हे शिकपाक जाय and geometry means you know all the figures lines shapes triangles it is a merge of this coordinate system and the geometrical figures ओके सपोज आता काय आणि एक पॉइंट दिला हां सपोज याचे कोऑर्डिनेट घेऊया 3, 5 तुका सांगले व्हाट इज द डिस्टन्स बिटवीन दिस टू पॉइंट्स एका या पॉइंटाक नाव देऊया पॉइंट ए दिस पॉइंट नाव बी घेऊया व्हाट इज द डिस्टन्स बिटवीन ए बी डिस्टन्स घेतले कसे करता कसे कॅल्क्युलेट करूया आहे एक मेथड आगे ग्राफ पेपर घे ड्रॉ कर लाईन ड्रॉ कर स्केल घे आणि मार्क कर पण इतन किती टाइम वेस्ट जातो नारे स्क्वेअर काढ आणि स्क्वेअर कसं जातो मायनस किती काढवा नाही तर डायगोनल लाचे किती काढा कसे करूया आता या बट आणि तुका फॉर्म्युला सांगतो तो आपल्याला कसं शिकपाक जाय दॅट इज डिस्टन्स फॉर्म्युला With the help of this formula, 2 मिनिटात तुका आन्सर मेळटा distance between any two points in the Cartesian plane. Distance formula is suppose I give a distance AB. किती आहे सांग the root of x2 minus x1 the whole square plus y2 minus y1 the whole square. This is the formula. फॉर्म्युला तुम्ही याद धरपाक जाय सांगता इथे रूट आलता आणि ते वयली रूट आणि ते स्क्वेअर कॅन्सल जातो ना ते ऐड हांगा ऐड आसता ओन्ली सपोज x स्क्वेअर असले जाल्यार रूट आणि स्क्वेअर कॅन्सल जाता आणि भायर x येता सपोज x स्क्वेअर y स्क्वेअर असले जाल्यारूय त्यांचा आणि x भायर येता बट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अशा हा आणि रूट असा जाल्यार x प्लस y अशे दिस इज रॉंग होल स्क्वेअर घेऊन कसरी हा x plus y द होल स्क्वेअर असते आणि हांगा अंडर रूट असले जाल्यारूय किती भायर येता असले x plus y आता आहे त्याला होल स्क्वेअर या होल स्क्वेअर हांगा प्लस साइन तसे काढून मिळाला हां यू सॉल्व दिस अंडर रूट होते रूट काढून निवडून दे मागे येत आहे हो रूट ला कॉन्फिडन्स देता सरी प्रॉब्लेम कोणी सवय जाती लय डिफिकल्ट ना फॉर्म्युला या डिफिकल्ट फॉर्म्युला येवपाचे आपले सो दी याद आसा ना एक आसा एकदम फॉर्म्युला विच आर मोर कॉम्प्लेक्स दॅन दिस फॉर्म्युला काही इंटरेस्ट ना कसं येतो फॉर्म्युला जाणपाक काही इंटरेस्ट ना पुढे या ओके सो विथ हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला वी कॅन द कॅल्क्युलेट द डिस्टन्स बिटवीन ए एंड बी सो किती आसले आता व्हॉट इज x2 व्हॉट इज x1 ते सांगता x2 म्हणजे हे सपोज हे लाइन हे पॉइंट्स आहा पळय हो x1 घेतला तो हो y1 जातो आणि तो x2 आणि हो y2 जातो तशी उलटा घेऊन मेळटा आन्सर करेक्टच मेळटा कशे घेऊन मेळटा तो x1 हो x2 y2 घेऊन या नेगेटिव्ह नॉर्मल स्क्वेअर सगळं पॉझिटिव्ह जाता ना आन्सर तुका सेम मेळटा कशे सॉल्व सो पळय जस्ट हांव ह्या फॉर्म्युलान सबस्टिट्यूट करतलो म्हाका आन्सर मेळटले सो अंडर रूट x2 किती आसा 3 मायनस x1 किती आहा पळय हांगा लक्ष दी x1 किती आसा 1 होल स्क्वेअर प्लस y2 किती आसा 5 मायनस y1 किती आसा 2 द होल स्क्वेअर
So किती घातले अंडर रूट 3 minus 2 is 3 minus 1 is 2. Square. Yeah, 2 so square plus 5 minus 2 is 3. 3. That's a square. 2 square is 4 plus 3 square म्हणजे is 9. होल स्क्वेअर घेऊन ना किती whole square? 3 plus 2, 2 plus 3 the whole square. No, that is wrong. Huh? घेऊन मिळा ना. किती घेऊन जाय होय मरे. x plus y square is equal to x square plus y square हे केला जाता. हा कोण येता एडिशनल कोण येता 2ab हा 2xy येतलो हे जाई ना. हा 2 plus y 2 plus 3 the whole square plus 2 into तू एक एक्स्ट्रा हा ओनली x square plus y square लावचे ना. ते हे येतले मल्टीप्लाय 2 into this into this. root 13. Okay. 4 plus 9 is 13. So the distance between them is root 13 units. हाँ? ठीक है, हाँ. दोन जाऊ ना तीन जाऊ ना असे मानणार पाहिजे ना या But असले एक्झॅक्ट की डिस्टन्स पण पाहिजे कशी करते उलट Root 13 म्हणजे about 3. आम्ही तो पहिला येता Root Point नाही, 13 तुझ्या point म्हणजे नाही, about आता. 4. पण हे रुट आन्सर रुट आलोच तर रूट रूट 13 च्या रूट तीन ओके सांगता रूट 13 च्या मध्ये राहिलं सांग याच्या पहिलीच परफेक्ट सेट खयचो असा Sorry. रूट 9 ह्याच्या पडला रूट 16 सो इट विल लाय बिटवीन 3 आणि 4 तशे 3 पॉइंट समथिंग असते डिस्टन्स ऍक्च्युअली तर बी प्लॉट आणि ते पण प्लॉट करते बट म्हणजे हे 3.1 कॉपी कर मग 3.2 एक प्रॉब्लेम दिला प्रॉब्लेम करूया सर काय फाइंड द डिस्टन्स बिटवीन अशा डायव्हर्जन कशा असतात डायरेक्ट फाइंड द डिस्टन्स बिटवीन P and Q आणि कोऑर्डिनेट दिले असते P पॉइंट आहे -3,1 and Q पॉइंट कोऑर्डिनेट्स आर 5,-4 so डिस्टन्स फॉर्म्युला घे फर्स्ट ऑफ ऑल डिस्टन्स फॉर्म्युला काढ असतो रूट x2 minus x1 अंडर रूट bracket x2 minus x1 Whole the square square plus y2 minus y1 y1 whole square whole आणि पार्ट करूया म्हणजे सबस्टिट्यूट करूया कोणचं x1 y1 घेऊया बघूया मी x1 y1 बघूया x2 y2 सबस्टिट्यूट करूया हा फॉर्म्युला किती आहे x2 is how much 5 मायनस हांगा पळया व्हेरी इम्पॉर्टंट हांव मायनस फॉर्म्युलान आणि x1 कितलो आसा -3 सो असो -3 ब्रॅकेटान बरोबर फर्स्ट स्टेप कळो पळया लक्ष x2 was 5 minus x1 was -2 also करूया right if you wrote as 5 minus 3 this is wrong wrong method so तशी प्लीज लक्ष देऊन करा सांगितले हा पुढच्या मध्ये मिस्टेक येता या स्टेपवर प्लस या पण नेक्स्ट स्टेपवर प्लस असते हा प्लस प्लस y2 कितला हा -4 मायनस y1 कितला असा 1 the whole square अंडर रूट 5 किती आतले मायनस ऑफ मायनस किती आतले प्लस 5 plus 3 the whole square प्लस एक याचा आन्सर किती आतले -4 -1 -3. मायनस ने ऐड करता 4 plus 1 is 5 sin Minus. minus 5 the whole square is equal to बरोबर under root 5 plus 3 आन्सर किती आहे 5 plus 3 8 whole square plus minus 5 as a square next अपन square करतो 8 square is 64 आणि minus square आन्सर किती आहे 20. प्लस और मायनस हा नेगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर मायनस पॉझिटिव्ह जातलो स्क्वेअर ओके हा नेगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह जातलो -5 square will be 25 so plus 25 so if I add this 64 plus 25 किती आहे आन्सर 5 plus 4 is 9 and 6 plus 2 is 8 under root 89 इथेच बरोबर करायचं इट इज युनिट्स 6 तर घेऊन सेंटीमीटर जातील you have to write just units this is the answer चले ओके ओके it's 10 नाउ क्वेश्चन किती बरोबर असं डिफरंट असा की दिला फाइंड द व्हॅल्यू ऑफ y for which the distance between the 2 points p 2, -3 and q 10, y is 10 but distance 10 दिला आणि हे दोन पॉइंट दिला 2, -3 आणि 10, y हे सॉल्व करून y कितला काय विचारला तो सेकंड पॉइंट सो उसे हमारा डिस्टेंस फॉर्मूला यूज करो डिस्टेंस
PQ डिस्टन्स फॉर्म्युला किती सांग ते PQ चे जे डिस्टन्स फॉर्म्युला सांग या x2 minus x1 whole square हां plus y2 minus y1 whole square. सो आम्ही आता सबस्टिट्यूट करूया हांव घेऊया किती घेऊया x1 y1 हांव घेऊया x2 आणि हो y2 घेऊया सबस्टिट्यूट करता किती जातले किती जातले सांग सबस्टिट्यूट कर x2 10 minus x1 कितलो 2 so whole square plus y2 किती जातलो y2 च y हा minus y1 कितलो आसा -3 So okay is this correct Positive. हां minus Minus. minus 3. या या मायनस ऑफ -3 मायनस साइन फॉर्म्युलाची आणि 3 परत मायनस साइन होता सो अशा बरोबर होतं ब्रॅकेट होल स्क्वेअर आणि आता ऑलरेडी आपण डिस्टन्स दिलं त्यामुळे सबस्टिट्यूट कर डिस्टन्स किती दिला 10 फर्स्ट स्टेप कळव सबस्टिट्यूशन पार्ट कळव ओके नेक्स्ट स्टेप पहिली तर रूट काढून रे रूट काढपाक किती स्क्वेअरिंग बोथ साइड्स करून मिळता स्क्वेअरिंग बोथ साइड्स स्क्वेअरिंग बोथ साइड्स स्क्वेअर करीत न्हू ही रूट वयतली बाकी त्या हात असेल बरे किती हात आहे 10 - 2 होल स्क्वेअर प्लस y या मायनस ऑफ मायनस प्लस 3 जाते y प्लस 3 द होल स्क्वेअर आणि स्क्वेअर हा जातला ते काय लागतो 10 स्क्वेअर जातलो इतलो 100 ते काय सॉल्व करपाचे हे 10 - 2 किती आतले आन्सर 8 स्क्वेअर प्लस हे किती आतले y plus 9. y स्क्वेअर प्लस 9 करेक्ट अच्छा. करेक्ट कसा Now. ताने चालले म्हणून एकदम हेच करते मी मिस्टेक ना 2ab करेक्ट कसा 2ab ab तो मतलब स्क्वेअर y प्लस 6 काय दाखवला होता y स्क्वेअर आणि 3 काय तो इज करेक्ट y into 9. हां किती आहे किती सांगाय हां आम्ही a प्लस b चा होल स्क्वेअर तो फॉर्म्युला यूज जातलो याद असं सगळ्यां तुझा फॉर्म्युला सांग किती तो A square plus 2ab plus b. हां हा फॉर्म्युला आम्ही ट्राय करा बघा हां a प्लस b हां आणि माने ते ब्रॅकेट ओपन करो डायरेक्टली ते स्क्वेअर लाव ना याद कर अच्छा असतं ना तो किती आते सांग दे फॉर्म्युला काय सांगितलं असेल y square plus प्लस 2 into y into 9. into 3 9 नो Okay sir. b is 3 नो Plus प्लस 9. 3 स्क्वेअर Then y स्क्वेअर 8 स्क्वेअर प्लस y स्क्वेअर 2 into 3 जातले 6 आणि तो एक y प्लस 3 स्क्वेअर इज 9 सो इट Oh, जातले 64 करेल. 64 बोलूया स्क्वेअर जाऊया आम्हाला 100 असा minus प्लस y स्क्वेअर 36 6y होतं. प्लस 9 ने सिम्प्लिफाय करूया नंबर झाले सिम्प्लिफाय करूया 64 प्लस 9 त्यातले आन्सर 80 ना 73. 73. 70 Y common. 73 minus 100 वर 7. आहे 100 वर आम्हाला त्यातल्या -100 जातं करेक्ट y स्क्वेअर 6y सो वेगळा आन्सर किती राहते 73 -100 73 7. 27. Base चे minus 7. हां हो आपले -y स्क्वेअर जातो नो तेव्हा आता y मायनस साइन येतली आणि त्याचा तरीच जोडला प्लस 6y एका मायनस साइन येऊ 27. No, no, 100 ते दोन direct. अच्छा आता factorization आहे. आता एक 45 होतो हां. y काढला Factorization. ना but 6y हा किती येतले factorization फॅक्टरायझेशन करेक्ट ऑपाडा पुढे फॅक्टरायझेशन करपास आणि याला फॅक्टरायझेशन The regular. Splitting the middle. स्प्लिटिंग द मिडल करून साइड करता हे पण फॉर्म्युला नोट करतो सो स्प्लिटिंग द मिडल टर्म डायरेक्ट एक कॉमन y minus 27 ही काय आहे सगळ्या स्प्लिटिंग द मिडल टर्म याद असा हे करू शकतो याद असा तो या लक्ष दे एक्सप्लेन करता कारण क्वाड्रेटिक इथना आहे फॅक्टरायझेशन तो याद असा तो पण या मध्ये लक्ष द्या एकदा एक्सप्लेन करता सारखे ते आम्ही कसे करता लास्ट नंबर टर्म असता तो बरेका त्याचे असे मल्टिपल्स पळयता जे मल्टिप्लाय करून 27 येता आन्सर आणि हा मायनस आहे ना तो सबट्रॅक्ट करून 6 येवपाक जाय तर 27 खंयच्या टेबलान येता 120 9. या 9 3 are 27 3 9 are कसे बरे 9 into 3 करून 27 येता अरे बुक दिलेलो ना 9 plus आम्हा पहिले लक्ष दे चल, चल. 9 3 are 9. 27 बरे आणि 9 9 याच्या 3 मायनस केली जाल्यार किती येतले 6 येतलो मिडल टर्म येतलो सो एका साइन दितलो प्लस एका दितलो मायनस व्हडल्या नंबराची साइन
शकता ते सो किती असले y स्क्वेअर प्लस 9y मायनस 3y मायनस 27 मग y कॉमन येतो 1y प्लस 9 उरतले या दोन टर्म्स आणि कॉमन काढतलो किती असतो कॉमन 3 सो उरतले किती ब्रॅकेटान y किती उरतलो प्लस 9 उरतलो हा आणि एक तुमकां सांगला ट्रिक आहे आणि ब्रॅकेट सेव्ह करपाक जाय ता पयले सुद्धा सो किती आले y प्लस 9 आणि हे वांगडा y मायनस 3 हे बुजलाले टर्म्स सो म्हाका दोन आन्सर मेळ्ळे इक्वेट टू 0 कर आता हांगा 0 उरतलो ह्या आयडियेन काय नासले 0 उरतलो y equal to या minus या इक्वेट टू 0 कर आणि तो इक्वेट टू 0 सो दोन आन्सर मेळटले y इक्वल टू मायनस 9 आणि y इक्वल टू 3 सो बोथ आर द आन्सर y can be anything 3 also minus 9 also झालं? so अच्छा so what by the value of y मिळतात y किती जाऊ शकता minus 9 जाऊ शकता 3 जाऊ शकता बरोबर. नाही एका जागेवर मायनस तो टू y नेक्स्ट असं पाहिजे नाही. हा? अथवा y असं तर ना. y is म्हणणार Y two can be anything. हो Means एक two होय. ते दोनाचा सुचवायचं. Find Two value of y. होय 2 minus 3 जातलो 2 minus 3 हांगा किती असतो या क्वाड्रंटान असतो 2 minus 3 पळय हांगा लक्ष दी तू पर्सनली होय 2 minus 3 तुमका डाऊट आसा रे बाय बाय दोन व्हॅल्यू जाऊ शकता 2 minus 3 हांगा असतो. एक पॉझिटिव्ह या 10 minus 9 पयला जातलो 10 minus 9 हांगाच खंय तरी सकयल 10 minus 9 कळ्ळें पॉझिटिव्ह 10 आणि सकयल minus 9 आणि 10 पॉझिटिव्ह 3 10 पॉझिटिव्ह 3 हांगा खंय तरी लायला जाता सो हे डिस्टन्स हा पळय या ह्यावूय 10 असतले आणि ह्यावूय 10 असतले तशे सो दोन पॉइंट जाऊ शकता 10 3 आणि 10 minus 9 सो दोन आन्सर जाता ना दोनच जाते आम्हाला कशा आल्या 10 असत ना फर्स्ट व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे y किती खबर ना y दोन जाऊ शकता दोन पॉसिबिलिटी असतात तर वयल्या त्याने कसं केलं जाय या एक पॉसिबिलिटी ना तो अवय चेंज जातो x चेंज जातो त्या 10 minus 10. सो दोन आन्सर आले कॉपी कर या आणि कॉपी केला फोटोवर घेता म्हणजे किती माझ्या घरी वाटत का पाहिजे सारखे कॉपी कर तुम्ही कॉपी केले No. कॉपी कर मी एकदा आता करूया हे प्रॉब्लेम अशा डिफरंट असता किती दिला if q a point असा is equidistant from p आणि r सेम या सपोज हो एक पॉइंट हा q जे कोऑर्डिनेट दिला 0,3 आणि दोन पॉइंट असतात किती ते p एक पॉइंट असा 3,-3 आणि पॉइंट हा q is x,6 तर आठतो मला सगळं ब्लू प्रिंट x,6 हा पॉइंट r सॉरी पॉइंट r इंक मध्ये पण इथे सांगा दिस पॉइंट इज इक्विडिस्टंट फ्रॉम p आणि r सो इथे डिस्टन्स असा काय p q आणि याचे डिस्टन्स हा q r हे दोन्ही एकामेका इक्वल जाते इक्विडिस्टंट मीन्स क्वेश्चन अंडरस्टँड झालो एक q पॉइंट दिला 0,3 इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट p 3,-3 आणि पॉइंट r x,6 and it is equidistant so the distance equal जाते distance pq is equal to distance qr याचा ते सॉल्व करपाचे दोन्ही साइडीन डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आणि सॉल्व करून x काढपाचे सो कॉन्फिडंट करता तुम्ही ट्राय वन आयस खूप 18 डिग्री कळे किती सांगला ते सो डिस्टन्स फॉर्म्युला दोन्ही साइडीन पळय आम्हाला लक्ष दे x2 x1 the whole square plus y2 y1 the whole square दोन्ही डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचो होय सो आम्हाला वापरायचो आणि किती आले स्क्वेअरिंग बोथ साइड्स फर्स्ट कामा स्क्वेअर काढून दोन्ही काढून ठेवूया पहिले ब्रॅकेट होईल रूट होईल तिथे सॉल्युशन इथे आहे स्क्वेअरिंग बोथ साइड्स सो आता तुम्ही ट्राय स्क्वेअरिंग बोथ साइड्स येस येस इथे दिसतात ट्राय करू शकता फक्त दिसतात फॉर्म्युला सेम होच फॉर्म्युला x2 x1 the whole square plus y2 राव ते सांगता एक पार्ट सांगता सबस्टिट्यूशन पार्ट सांगता आपले लक्ष डिस्टन्स pq काढता ना नो सपोज हो घेतला हांवें x1 y1 x1 किती जातलो 0 आणि y1 जातलो 3 आणि हो घेतला हांवें x2 y2 तो कोण घेऊ? तर सपोज या फॉर्म्युला करपाक जाय हो x2 y2 च घे तर त्याच्या एरियाचं हो हे सॉल्व करायचं ना x2 y2 घे आणि सॉल्व करायचं तो x2 y2 घे पण सबस्टिट्यूशन पार्ट आहे पहिले मी सॉल्व करा सो स्क्वेअरिंग बोथ साइड कडे रूट होईतले इज द x2 x1 pq डिस्टन्स आहे पहिले
x2 जातलो 3 मायनस 0 x1 आणि त्याचा स्क्वेअर प्लस y2 कितलो असा मायनस 3 आणि y1 असा 3 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू आता ही लाईन पळय QR तेन्ना आता हो x2 जातलो आणि y2 जातलो किती जातले x मायनस 0 स्क्वेअर प्लस y2 जातलो 6 मायनस 3 द स्क्वेअर त्याचे तो सॉल्व कर काय आन्सर किती असा पळय x a मायनस 0 लावायची गरज नाही x मायनस 0 किती जातले x च जातले आणि त्याचा स्क्वेअर राईट येता किती 6 मायनस 3 आन्सर किती 3 त्याचा स्क्वेअर मायनस 3 मायनस 3 आन्सर किती मायनस 6 त्याचा स्क्वेअर 3 minus 0 is 3 त्याचा स्क्वेअर इथे काय स्क्वेअर कर सॉल्व कर एका साइड नाडन नंबर्स स्क्वेअर जातला 9 आणि जावले काय मायनस 6 स्क्वेअर जातला 36 इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर जातला 9 आता येता आमाड किती जातले 9 काय जातले 9 डायरेक्ट कॅन्सल करतो या तरी येते डायरेक्ट कॅन्सल करूया डायरेक्ट पण आमाड स्टेप वाढूया टाइम वेस्ट 9 9 कॅन्सल उरले किती 36 Okay. So किती जातले x square is 36 We want to go back x square is 36 so मग स्क्वेअर चा काम स्क्वेअर करता है ना दुसऱ्या इंटिग्रल विता रूट येतात त्याचा so square root of 36 can be anything plus or minus 6 आन्सर can be plus 6 or minus 6 दोन्ही जाऊ शकता किती झालं क्वेश्चन किती असा find the point on x axis equidistant from दोन पॉइंट दिला a आणि b x एक्सिस काय ते इथं सो दोन पॉइंट आहेत त्यांचे 2, 5 2, मायनस ऑर्डर काय जातं एक एक्सिस आहे काय जातं 2, मायनस 5 आणि मायनस 2, 9 सप्रेस मध्ये असेल 2, मायनस 5 आला जातो ना मायनस 2, 9 असं from the x axis okay from sorry wait wait that we are from the x axis right equidistant भेटला खयचा पॉइंट विचारला तो इट इज इक्विडिस्टंट फ्रॉम एक पॉइंट असा the point from this equidistant on the x axis right ला सांगला तो पॉइंट आहे कोऑर्डिनेट विचारला म्हणजे किती असले तो पॉइंट दिला होता तर पॉइंट खयचा काय विचारला आता काहीतरी असताला ना पण आपण किती डिस्टन्स फॉर्म्युला करून कॅल्क्युलेट करूया आता कसे ना यानी एडिशन इक्वल असणार ना फ्रॉम दॅट पॉइंट दोन्ही डिस्टन्स दॅट इज b आणि a 87 डिस्टन्स चा काय एक कमी कर एक सर 7 आणि होय पॉइंट आता कसं घेऊ आपण या टाइम x लेट x ला गेला दोन दोन जाते ना कसे सॉल्व करतो होय हा हिंट असा इथे आता x एक्सिस x कोणता कोऑर्डिनेट 0 असता x आणि x कोणता कोऑर्डिनेट 0 असता y कोऑर्डिनेट x म्हणजे सगळे पॉइंट्स आ होईल त्याचा y कोऑर्डिनेट किती असतो 0 ओके so x plus x comma z पॉइंट b किती असता x, 0 जातो हां म्हणजे या x, 0 म्हणजे जसे की मध्ये सॉल्व केले आहे नाव दिले आहे पॉइंट की बद्दल दिला पॉइंट दिला p दिला तर that point P x, 0 is equidistant from A and B is equidistant from A and B आणि किती आपले डिस्टन्स PB is equal to distance PA त्याच्यात एक डिस्टन्स फॉर्म्युला आहे सॉल्व कर आणि x काय आपले सांगितलं करायचं काय का कळना तर इथे इम्पॉर्टंट असतो हो x, 0 असे घेऊ का उद्या डिस्टन्स फॉर्म्युला आहे डिस्टन्स सो एक किती घे हो घेऊया सपोज किती घेऊया हो x1 y1 घेऊया तर किती असतो x2 y2 जातो ना सो डिस्टन्स फॉर्म्युला आहे ना pb डिस्टन्सचा तसेच pa डिस्टन्स फॉर्म्युला आहे हो x2 y2 घे आणि डिस्टन्स फॉर्म्युला आहे सबस्टिट्यूट कर स्क्वेअरिंग बोथ साइड्स पर रूट होईल म्हणजे जस्ट ब्रॅकेट होतं ते सॉल्व कर आणि x काय फॉर्म्युला आपल्या ब्रॅकेट मध्ये हां त्याला ठीक आहे कोई करता सला ओके कोई हम कौन आता डिस्टन्स पे और अच्छा डिस्टन्स पे कौन कौन है लक्ष्य दिया
डिस्टन्स पी डायरेक्ट हा फॉर्म्युला ऑन करेना तुम्ही बऱ्या फॉर्म्युला स्क्वेअरिंग करून तो रूट वैती आता x2 - x1 x2 - x1 किती घातले -2 - x द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 9 - 0 द होल स्क्वेअर इज इक्वल टू त्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युला रूट घ्या x2 - x1 2 - x द होल स्क्वेअर प्लस y2 is -5 - 0 द होल स्क्वेअर असे दाखवले सो आता हे पहा व्हेरी इम्पॉर्टंट दिस इज द a minus b द होल स्क्वेअर फॉर्म्युला ब्रॅकेट ओपन करावे दिस इज a दिस इज b आणि a minus b द होल स्क्वेअर तो फॉर्म्युला लागतो याचा आन्सर इज a स्क्वेअर -2 स्क्वेअर -2 -2ab -2 into a is -2 into b is x -x no फॉर्म्युला -ab x चा मायनस घेऊ नो x चा मायनस घेतला रॉंग असते पुढे फॉर्म्युला ऑलरेडी a ची मायनस साइन प्लस b स्क्वेअर करत x स्क्वेअर प्लस 9 - 0 is 9 जाते आणि त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू सेम a - b द होल स्क्वेअर इज a स्क्वेअर -2ab 2 into 2 into x plus b square म्हणजे x square plus -5 -0 -5 जातं आणि त्याचा स्क्वेअर फर्स्ट स्टेप कळवा काय पाहणार आपण पहिले पाहणार या लाईन सॉल्व करा हे ब्रॅकेट ओपन करून मला आन्सर मिळेल हे फुल या ब्रॅकेट ओपन करून मला हे फुल आन्सर मिळेल आणि कोणचा फॉर्म्युला आहे कळवा हा फॉर्म्युला तो का a - b द होल स्क्वेअर इज a square - 2ab plus b square हा फॉर्म्युला आणि नाम अप्लाय करून हे ब्रॅकेट ओपन करा आणि इथे मला आन्सर मिळेल 27 into 2 घेतला सिम्प्लिफाय करूया पुढे सिम्प्लिफाय करू -2 चा स्क्वेअर जातो की 4 आणि हे किती असते -2 into -2 प्लस 4 जाते आणि into x आणि तो प्लस x स्क्वेअर आणि प्लस 9 स्क्वेअर आन्सर जातले 81 इज इक्वल टू 2 स्क्वेअर आन्सर जातले 4 -2 into +2 जातले -4 आणि तो x प्लस x स्क्वेअर आणि -5 स्क्वेअर जातलो प्लस 25 आता त्याचा सिम्प्लिफाय करूया तो 4 ऑल इन 4 के हां होय और या डिवीजन -4 जातो 4 आणि 4 कॅन्सल x square कॅन्सल लेके 81 into 25 और 4x जो -4x सांगा इथे प्लस 4x जातो आणि 81 थंय वर -81 जातो आणि ते ऑलरेडी प्लस 25 असा इथे सॉल्व कर 4x is 8x is equal to -81 plus 25 आन्सर किती असले 56 correct -56 so x is -56 upon 8 so x is -7 -7 और इधर सर्किट done x but असं ब्रॅकेट ओपन करा सारखे करा विदाउट डूइंग एनी मिस्टेक हांगा x भेटलो नाही या साइड हा हो स्क्वेअर करू ना ना सो हांगा फक्त x भेटलो सारखे कॉपी हे तर फॅक्टर आहे आणि 8 आणि 56 ते फॅक्टर जो राहणार नाही आणि एक प्रॉब्लेम एक्स्ट्रा मायनस येत हो हां सिमिलर टाइप नाही करू हां तो पूरा बघा फायनल किती सांग therefore the point is x is equal to point is किती आहे सांग -7 Therefore, the point on 0 x is the point -7 equal to हां